विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज वडवणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालय या ठिकाणी आहोत. या ठिकाणी माननीय संस्थापक अध्यक्ष पंजाबरावजी मस्के पाटील यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत आध्यात्मिक आघाडी मराठा महासंघाचे आध्यात्मिक आघाडीचे महाराष्ट्राचे प्रमुख बबुरावजी शेंडगे पाटील आहेत. काय सांगू शकताल आज वाढदिवसानिमित्त? आत्ताच आपण काकांचं अभिष्ट चिंतन केलं आणि काकांनी आपल्या भाषणामध्ये सगळा गोषवारा केला आणि आज आपल्या मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडी संतभूमी संरक्षण समितीच्या निमित्तानं मी त्यांचं अभिष्ट चिंतन करून या महाविद्यालयाच्या म्हणण्यापेक्षा आपल्या महाविद्यालयाच्या वाटचालीला आपण सर्वजण योगदान देणार आहात. त्या पुनश्च एकदा काकांचं अभिष्ट चिंतन करून त्यांच्या पुढील वाटचालीला आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या हवी. या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, अभिष्ट चिंतन सोहळा आहे. खरोखर काकाने आत्ताच भाषणामध्ये सांगितलं की मी साधेपणाने एक अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न करत असतो. खरोखर काका या ठिकाणी तुमचं खरोखर बॅनर हे म्हणजे लागायला पाहिजे असं वाटतंय, परंतु तुम्ही एकदम साध्या पद्धतीने काय काय कारण आहे? नाही, मी म्हणजे कौटुंबिक करतो. आता हे महाविद्यालयाच्या लोकांचा आग्रह असतो म्हणून मी महाविद्यालयात ते घेतो. तर मी घरगुती माझ्या घरी करतो, तर माझ्या कुटुंबात माझा करतात तो वाढदिवस साजरा म्हणून तो घेतो. परंतु मी म्हणजे जवळजवळ मला 55 वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं. पण मी कधीही माझं डिजिटल बॅनर जेव्हापासून सुरू झालं त्या काळातच मी राजकारणात होतो. पण ते मी राजकारणातच केलं नाही, तर आता तर मी एक शिक्षण क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता ते करण्याची काही गरज मला वाटत नाही. आणि तुमचं काम बोलतं, नुसते पोस्टरवर फोटो टाकून त्याचा अभिष्ट चिंतन करून कोणी समाजात मोठं होत नाही अशी माझी धारणा आहे. शेवटी कोणीही कुठलाही कार्यकर्ता असो, नेता असो, समाजाचं काम करणारा माणूस असो, तो त्याच्या कामाने मोठा होतो आणि त्याचं काम बोलतं समाजामध्ये. समाजात त्याला जो काही मान सन्मान असतो तो त्याच्या कामामुळे असतो. त्यामुळे याच्यावर माझी श्रद्धा असल्यामुळे मी माझा वाढदिवस सार्वजनिकरित्या असा कधी करीत नाही. हा तो करणार आहे मी, आणि तो मी माझी हे कॉलेज आहे, संस्था आहे म्हणून त्यांच्या वतीनं करणार नाही, तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं स्वतः मला 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सर्व मी मोठा कार्यक्रम मी करणार आहे. तो म्हणजे माझे मुलं, माझे काय मुली, ते जो कोणी नातेवाईक असतील ते मिळून करणार आहे. कारण त्यावेळी मला 75 वर्ष पूर्ण होते आणि माझ्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होते. आणि अजून 2 वर्ष जर परमेश्वरानं मला आयुष्य दिलं तर तो कार्यक्रम मी कुटुंबाच्या वतीनं मोठा समाजासाठी करणार आहे. तो माझ्यासाठी करणार नाही. तो सगळ्यांना तुमच्यासारखी जे माझ्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी मी तो करणार आहे. मी कॉलेजमधून त्याचं काही करणार नाही. त्यामुळे त्याच्या आत हे जे काही कार्यक्रम दरवर्षी जे चालतात ते काही मी त्याच्यासाठी करीत नाही. तो कौटुंबिक कार्यक्रम म्हणून माझे घरची मंडळी करतात. आता हे महाविद्यालय हे माझं कुटुंब मी मानतो, त्यामुळे ते महाविद्यालयावाले मानतात की हे आपलं कुटुंब प्रमुख आहे. आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की त्याचं काहीतरी आपलं त्याला एक शाल फेटा देऊन त्याचं एक हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, तेवढं कॉलेजमध्ये करतो. त्यानिमित्ताने मी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. माझे काही विचार महाविद्यालयाच्या संदर्भातले काही विचार मी त्यांच्यासमोर मांडतो. ही एक संधी म्हणून ते मी करतो महाविद्यालयात. बाकी बाहेर मी सार्वजनिक ठिकाणी करीत नाही. खरोखर काका एक तुम्ही एक चांगल्या पद्धतीने तुमचा जन्मदिवस म्हणजे आणि कौटुंबिक पद्धतीने तुम्ही राबवत आहात आणि खरोखर तुम्ही एक काय संदेश द्याल की समाजाला एक आपल्या एक जन्मदिवसाच्या निमित्ताने एक काय संदेश द्याल? नाही, कारण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की मुळात परमेश्वरानं नियतीनं प्रत्येक माणसाला एक आयुष्य दिलेलं आहे, ते ठरलेलं आहे. मी सांगतो ते माझं संपलं म्हणजे आपण आपल्या धार्मिक हेत असं मानलं जातं की 5व्या का 7व्या दिवशी ती सटवाई येते आणि त्या मुलाच्या मुलीच्या कपाळावर तिथं सगळं भविष्य लिहिते ती, आणि ते त्याचं आयुष्य असतं. पुढचं त्याचं जे काही आहे, प्रगती असेल, अधोगती असेल, त्याची उन्नती असेल, त्याचं आयुष्य असेल, हे तिथं ठरलेलं असतं. याच्यावर माझी श्रद्धा आहे आणि त्यामुळे ते आयुष्य मला तेवढं मिळालेलं आहे. आणि म्हणून त्या आयुष्याचा आत्ता सार्वजनिक जीवनात काम करताना मी जेवढा काही मला उपयोग करून घेता येईल तेवढा मी करून घेतो, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही. आणि मग त्याच्यासाठी काहीतरी अवडंबर मागावं, मी कोणीतरी मोठा आहे हे दाखवावं, याची गरज मला वाटत नाही. खरोखर काकाने सांगितलं की हेवा देवा खूप मोठा
गाजावाजा करण्यापेक्षा एक कौटुंबिक पद्धतीने एक जन्मदिवस साजरा केला पाहिजे. खरोखर पंजाबरावजी काका मस्के यांना विकासनामा परिवाराच्या वतीने अभिष्ट चिंतनाच्या लाख लाख शुभेच्छा. विकासनामाला बालासाहेब कपाळ, वडवणी. आपण